नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. आज गुजरातच्या अहमदाबाद येथे एका बोईंग विमानाचा अपघात झाला. त्यामध्ये पायलट आणि 12 क्रू मेंबरसह एकूण 242 प्रवाशांचा समावेश होता. विशेष म्हणजे सुदैवाने त्यामधील एक सुदैवी किंवा नशीबवान प्रवासी बचावला आहे. ज्याप्रमाणे समुद्रात बुडलेल्या टायटॅनिकच्या अपघातातून काही नशीबवान प्रवासी बचावले होते, तसाच काहीसा प्रकार या सुदैवी नागरिकाचा आहे. विमान अपघात होणे म्हणजे विमानातील जवळजवळ सर्वच प्रवाशांच्या जीवावर बेतणे असा आजवरचा अनुभव आहे. या विमानाने उड्डाण घेतल्यावर जितक्या उंचीवर हे विमान उडायला हवे त्यापेक्षा अर्धी उंची जेमतेम पार केल्यावर या विमानाला पहिला झटका बसला. साधारणपणे 1200 फुटांवरती अशा प्रकारच्या विमानांचे उड्डाण झाल्यावर प्रवासाची सुरुवात होत असते, कारण त्या ठिकाणी जे विमान स्थिर होत असते. मात्र आज हे विमान अवघ्या 625 फुटांवर गेले आणि मग वर चढलेच नाही. उड्डाण घेत असतानाच विमानाच्या शेपटीला कुठल्या तरी भिंतीचा धक्का लागला. त्यानंतर हे विमान वर चढलेच नाही. हेलकावे घेत खाली गेले आणि विमानाच्या हेलकाव्याबरोबर त्यात बसलेल्या दुर्दैवी प्रवाशांच्या हेलकाव्याने किती गोंधळ उडाला असेल याची कल्पना करणे कल्पनेच्याही पलीकडचे आहे. या बोईंग विमानात 169 भारताचे प्रवासी होते, 7 पोर्तुगालचे प्रवासी होते, 1 कॅनेडियन नागरिक होता. त्यासोबतच 11 लहान वयाच्या मुलांसह 2 नवजात बालके या अपघातामध्ये बळी पडले. आता असे सांगितले गेले आहे की हे विमान 12 वर्षे जुने होते. उड्डाणापूर्वी दिल्लीवरून येताना दिल्लीत या विमानाची काटेकोर तपासणी झाली असावी, कारण कोणतेही विमान उड्डाण करण्यापूर्वी तशी तपासणी करण्याची प्रथा आहे. ते विमान एअर इंडियाचे बोईंग विमान आहे. भारतातील विमान उड्डाण करणारी एअर इंडिया ही पहिली कंपनी आहे. टाटांची मालकी ज्या कंपनीमध्ये असते त्या कंपनीला सरकारने ताब्यात घेतले होते, पण शेवटी प्रचंड तोटा झाला आणि परिस्थिती हाताच्या बाहेर गेली. त्यामुळे पुन्हा एअर इंडिया टाटांच्या ताब्यात आले. टाटा यांच्या कारभाराबद्दल, त्यांचा प्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख कारभाराबद्दल सर्व भारतीयांना नवीन काही सांगावे असे आम्हाला आता वाटत नाही. परंतु टाटांनी कंपनी ताब्यात घेतल्यानंतर अजूनही एअर इंडियाचा कारभार जसा पाहिजे तसा व्यवस्थित झाला नाही, हे मान्यच करावे लागेल. तरीही एअर इंडियाच्या कार्यपद्धतीला एक विमान अपघातामुळे दोष देणेही योग्य वाटत नाही. सध्याच्या काळात अपघात झाला नाही असा दिवस जात नाही. प्रवासी बस, रेल्वे, खासगी कार अपघात, एक्सप्रेसवे आणि हायवेवर होणारे अपघात वगैरे सारख्या अपघातामधून भारतात काही मरतात आणि काही वाचतात. आम्ही वर म्हटल्याप्रमाणे विमानाच्या अपघातात सहसा कोणी वाचत नाही, तरीही या विमानातील एक प्रवासी वाचण्याचा चमत्कारच झाला आहे असे आता म्हणावे लागेल. 15-20 वर्षांपूर्वी या क्षेत्रात अनेक कंपन्या आल्या होत्या. त्यापैकी कितीतरी कंपन्यांना आता टाळे लागले आहे. त्यात विजय मल्ल्याच्या किंगफिशर सारख्या अनेक कंपन्यांचे पार वाटोळे झालेले आहे. एअर इंडिया ही सरकारी कंपनी आणि दुसरी सध्याच्या काळात अत्यंत वेळेवर धावणारी कंपनी म्हणजे इंडिगो ही आहे. इतरही लहान मोठ्या कंपन्यांचे सध्या तरी बऱ्यापैकी चाललेले आहे. आजच्या अपघाताच्या मुळाशी जाऊन अपघाताची कारणे शोधावी लागतील. एअर इंडियाच्या मागचे शुक्ल काष्ट अजूनही का बरे दूर होऊ शकत नाही याचा आढावा सुद्धा घ्यावा लागेल. आज देशात इंडिगो पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर एअर इंडियाचा क्रमांक लागतो. त्यामुळेच आता या विमान अपघाताचा सर्वांग परिपूर्ण चौकशी अहवाल हाती आल्यावरच त्यावर भाष्य करता येईल. विमानातील तमाम प्रवाशांच्या जीवाची झालेली हानी भरून निघणे शक्य नाही. त्यांच्या कुटुंबाला बसलेला धक्का त्याची कल्पना करता येणे आता शक्य नाही. नवजात बालके आणि जी काही अत्यंत लहान वयाची मुले ज्यांनी अजून पुरती दुनिया पाहिलीच नाही आणि या दुनियेतून त्यांना अलविदा व्हावे लागले, या सगळ्या गोष्टी म्हणजे दुःखाची परिसीमा आहे. काळीज हेलावून टाकणाऱ्या या अपघातामध्ये ज्यांना आपला जीव गमवावा लागला त्या सर्व दुर्दैवी प्रवाशांना आणि अपघात स्थळी ज्यांना आपला नाहक जीव गमवावा लागला त्या सर्वांना आमची अश्रुपुरित श्रद्धांजली.
अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.